विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी अद्याप रगडलेली आहे। त्यामुळे हजारो पात्र आदिवासी युवक व युवती रोजगाराच्या संधीपासून वंचित राहत आहेत। शासनाने वेळेवर कारवाई न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे। या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित यंत्रणा तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश घ्यावेत। हिंगोली व परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। आज उपोषणाचा 20वा दिवस असूनही शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे आदिवासी समाजात तीव्र नाराजी आणि असंतोषाचे वातावरण आहे। उपोषणाच्या मागण्या न्याय व घटनादत्त असल्यामुळे त्यास आदिवासी विद्यार्थी कृती समितीचा पूर्ण पाठिंबा आहे। शासनास्तरावर तात्काळ निर्णय घेऊन योग्य कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आणि याचे पडसाद राज्यभरात तीव्र रूप धारण करेल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील। जय भीम, जय आदिवासी। मी अर्जुन जीवनाते 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने आदिवासीची विशेष पदभरती करण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला। आता मिनिमम 7 ते 8 वर्ष झाले। त्या 8 वर्षामध्ये फडणवीस सरकार, शिंदे सरकार, महाविकास आघाडी, ठाकरे सरकार या सर्वांचं सरकार आलं, परंतु आदिवासींच्या पदभरतीचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही। एकीकडे MPSCच्या जागा निघतात 300, 200, परंतु आदिवासींच्या बिंदू नमावलीनुसार आदिवासींना मिनिमम कम से कम 27 ते 28 जागा भेटायला पाहिजे, परंतु त्या भेटल्या नाही। एका जाहिरातीमध्ये 3 जागा, एका जाहिरातीमध्ये 2 जागा, म्हणजे आदिवासीवर हा मोठ्या प्रमाणे अत्याचार इथल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे आणि प्रशासन सुद्धा आदिवासींना न्याय देण्याच्या भूमिकेत दिसत नाही। आम्ही वारंवार निवेदन आंदोलन आम्ही सुरू केले। आमचे काही विद्यार्थी बांधव परभणी, हिंगोली या ठिकाणी 16 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे, परंतु गेड्याची कातडी असलेला हे प्रशासन, हे सरकार आदिवासींना न्याय देऊ इच्छित नाही। त्यामुळे आम्ही त्यांना अमरावती विभागाच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही त्यांना सांगू इच्छितो का आदिवासीवर होणारा अत्याचार थांबला पाहिजे। आदिवासी विद्यार्थ्यांवर जो बेरोजगारीचा ठपका बसलेला आहे, आमच्या विद्यार्थी MA, B.Ed करून राहिले, आमचं कोणी MSc आहे, कोणी BSc करून राहिलं। आज विद्यार्थी नोकर भरतीची वाट पाहतात आणि सरकार काय करते? सरकार ज्या लोकांनी आदिवासीच्या नोकऱ्या बळकवल्या, ज्या लोकांनी खोटे सर्टिफिकेट घेतले, त्यांना 11 महिन्याची मुदतवाढ देऊन आदिवासींचं सरकार शोषण करत आहे हे आम्हाला दिसून येते। त्यामुळे प्रशासनाला आणि शासनाला आम्ही एकच विनंती करतो। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आदिवासींची पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी संघटना असेल, त्याच्यानंतर सामाजिक संघटना असतील, आदिवासीचे राजकीय नेते असतील, आदिवासीचे आमदार असतील, यांनी जर प्रशासनाने याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं नाही तर आम्ही आदिवासी जेवढे आमदार आहेत त्या आदिवासी आमदारांच्या घरावर आम्ही मोर्चे काढू आणि मोर्चे काढून आम्ही स्वपस्त आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आणि मुख्य मंत्रालय आम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा प्रशासनाने याची दखल घ्यावी। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती। Shanaya's Makeover International Makeup Artist, certified by Mumbai Makeup Industries, Ojas Rajani. Shanaya's Makeover and Nail Art, flat number 8, Wimco Tower, near Camp Masjid, Amravati. For more details, contact 7058 761 312. Shanaya's Makeover.